धारावीवरून तुम्ही तुमची एक महत्वाकांक्षी योजना की धारावीचा पुनर्विकास व्हावा, संपूर्ण चित्र बदलावं, त्याच्यावरून राजकीय आरोप होत आहेत की तुम्ही धारावी एका उद्योग समूहाला विकताय आणि मुंबईच्या मुख्यमंत्री कोण होते तेव्हा? धारावीच्या प्रकल्पाला मान्यता दिली तेव्हा मुख्यमंत्री कोण होते? एक सेकलिंग नावाच्या कंपनीला काढून टाकलं का? का का त्यांना अदानीनं द्यायचं होतं म्हणून? मग आता तेव्हा तुम्ही सत्तेत होते म्हणून अदानी चांगले होते, विरोधात गेल्यावर अदानी वाईट झाले. आणि आता 2 लाख घरं तिथं अदानींना द्यायला सांगितलेत आम्ही. यांनी त्या सांगितलं पात्र घरांनाच द्या. आम्ही अदानींना सांगितलं जेवढे लोक राहतात त्या सगळ्यांना घरं द्या. 2 लाख लोकांना घरं मिळणार. एक घराचं किंमत 1 कोटी असेल. 2 लाख कोटीचं हे निवडणुकीपुरतं वचन नाही. अरे आम्ही लोकांच्या जीवनामध्ये बदल झाला पाहिजे म्हणून करतोय. त्यांनी चिखलात राहायचं, त्यांनी सिवरेजच्या पाण्यामध्ये राहायचं, त्यांनी तिथे गैरसोय आहे त्या गैरसोयीत राहायचं. त्यांचं जीवनमान तुम्हाला बदलावंसं वाटतं की नाही? तुम्ही आपले बंगल्यावर बंगले बांधायचे आणि त्यांनी तसंच राहायचं कितपत. आता त्यांनी धारावीकरांनी विचार केला पाहिजे. आणि आम्ही सरकार कुठलाही जमीन कुठलीही सवलत अदानींना देत नाही. आम्ही DRPला देतो. धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट हा गव्हर्नमेंटचा आहे, त्याची मालकी सरकारची आहे. हे पहिलं समजून घ्या आणि ओपन चर्चा करा ना.